आज हे तुम्ही काय करताय? पोळीचा लाडू बनवतोय. लहानपणी आमच्या आई शाळेतनं आल्यानंतर जर पोळ्या उरल्या असल्या, हा. तर त्याचे लाडू करून संध्याकाळी खायसाठी द्यायची. हा, म्हणजे पोळीचा लाडू करून हां, द्यायची. पोळीचा लाडू. तर तो पोळीचा लाडू करून दाखवतोय. सुरेख. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. लहानपणी आम्हाला आई चपात्या उरल्या, शिळ्या चपात्या, की त्याचे लाडू करून द्यायची. तर त्याचे कसे शिळ्या चपात्यांचे लाडू कसे करायचे ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या चपात्यांचे आपण आता बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या चपात्या आहेत ह्या बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि बाकीची रेसिपी आहे ती तुम्हाला मी नंतर ग्राइंड करून झाल्यानंतर दाखवतो. तर हे अशा प्रकारे आपण त्या चपात्या ज्या आपल्या होत्या त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये लावून त्याचे बारीक असं ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंडिंग करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हा, मगाशी दाखवल्याप्रमाणे पोळीचा आपण मिक्सरला लावून ग्राइंड करून घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी हा जो गूळ आहे हा किसून घेणार आहोत. थोडासा पोळीच्या हिशोबाने आपण हा गूळ किसून घेणार आहोत. निम्मा निम्मा. निम्मा निम्मा जेवढी पोळी आहे त्याच्या निम्मा गूळ घालणार आहोत. त्यासाठी गूळ आपण प्रथम किसून घेतोय. किसून झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. आता काही जण डायरेक्ट पोळी जी आहे ना ती गुळाबरोबरच मिक्सरला लावतात, पण आपण तसं करणार नाहोत. आईच्या पद्धतीचं करणार आहोत ना. आई लहानपणी आपल्याला, म्हणजे तुमची आई तुम्हाला अशी पोळीचा लाडू करून द्यायची. माझी आई पण अशाच प्रकारे, म्हणजे आपली पद्धत सेम आहे. येस, कोकणस्थ ब्राह्मण पद्धत. येस. तर आता अहो गुळ चिरत आहे, गुळ किसत आहे, सॉरी. गुळ किसून झाला की मग तुम्हाला आम्ही दाखवू. आपला गुळ किसून झालेला आहे. आता ह्याच वाटीने ही जी चपातीचं आपण ग्राइंडिंग करून घेतलेली आहे ती पोळी, हे 2 वाट्या आहेत. तर ह्या 2 वाट्या चपाती असल्यामुळे याच वाटीने 1 वाटी आपण गूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडेसे मनुके घालणार आहोत, तूप घालणार आहोत, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आणि वेलची पावडर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. तुम्हाला जर हे लाडू जास्त गोड नको हवे असतील तर अर्धी वाटी गूळ घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर 2 चमचे, छोटे चमचे आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत स्वादानुसार. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण साधारणतः 4 चमचे तूप घालणार आहोत. एका वाटीला 2 चमचे ना? एका वाटीला 2 चमचे असे 4 चमचे तूप घालणार आहोत, साजूक तूप. आणि अगदीच वळले गेले नाही तर मग दूध घालायचं. अगदीच वळले नाही तर एखादा चमचा किंवा 2 चमचे दूध घालायचं. आता हे मिश्रण आहे हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आम्ही लहान चमच्यानी तूप घालून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा तूप कमी घातलं तरी चालेल. पहा, आता आपण हे मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून घेतल्यावर मग दाखवतो तुम्हाला, नाही का हो आपण. होय, लहानपणीची एक आठवण. हा ना. अगदीच हे लाडू वळले गेले नाहीत ना तरच दूध लावायचं जरासं. नाहीतर ह्या साहित्यामध्ये आणि ह्या प्रमाणामध्ये खूप छान असे लाडू तयार होतात आणि अगदी पौष्टिक असे. अहोंनी हे सगळं साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते आता लाडू वळणार आहेत. पहा ते कसे लाडू वळतायत ते. दिवाळी सणाला जेव्हा मी फराळ करत असते त्या फराळामध्ये प्रत्येक वेळेला त्यांची मदत मला मिळते. पहा ते कसे लाडू वळत आहेत ते. अगदी सगळे एकसारखे. अशा प्रकारे आपण बाकीचे उरलेले लाडू आहेत ते वळून घेऊया आणि तुम्हाला मग दाखवतो. आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत.
बघा कसं छान प्रकारे तयार झालेले आहेत आपले लाडू आणि पौष्टिक. आणि पौष्टिक. संध्याकाळच्या वेळेला एखाद दुसरा लाडू खाल्ला आणि वरती पाणी पियालं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. अशा प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत हे. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा. रेसिपीला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.